कार्यतत्पर मंत्र्यांचं कसं असतं की गाडीत बसले तरी मांडीवर अशा फाईलचा ढिगारा घेऊन बसतात, त्यात त्यांचं डोकं खुपसलेलं असतं, ते सह्या करत असतात. कदाचित साहेबांचं लक्ष गेलं नसेल, पण मागे पुढे बसलेले जे असतात ना सोंडके, त्यांचं कुणाचं लक्ष नाही गेलं. का गेलं नाही की त्यांना माहीत आहे या केबिनमध्ये दडलंय काय. प्रशासनाला आम्हा सामान्य जनतेची, या मुंबईतल्या करदात्या नागरिकांची विनंती आहे की या प्रश्नाचं उत्तर त्यांनी द्यावं, या केबिनमध्ये दडलंय काय. स्थळ काळ वेळ असं जर काय सांगायचं झालं तर कोविडपूर्वी म्हणजे आपल्या भारतात जो जनता कर्फ्यू लावला गेला होता त्या 22 मार्च 2020 रोजीपर्यंत मी ज्या वर्तमानपत्रात पुरवणी संपादक म्हणून काम करत होतो त्या वर्तमानपत्राचं नाव नवशक्ती, फ्री प्रेस जर्नल समूहाचं हे मराठी दैनिक. याच समूहाच्या इंग्रजी दैनिकासाठी म्हणजे फ्री प्रेस जर्नलसाठी बाळ केशव ठाकरे हे व्यंगचित्रकार म्हणून काम करत होते. प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांचे पुत्र बाळ ठाकरे हे कालांतराने हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे बनले. त्याही आधी ते मार्मिक नावाच्या साप्ताहिकाचे संपादक बनले. आणि हे सगळं आपण लक्षात घेतलं पाहिजे. पत्रकार, व्यंगचित्रकार, समाजसुधारक किंवा प्रबोधन करणारा, प्रवचनकार हा जो काही पेशा आहे, या पेशात पैसा हा तसा यथातथाच मिळतो. त्यामुळे वर उल्लेख केलेले सगळेच लोक म्हणजे पत्रकार, व्यंगचित्रकार, अशा आतबट्ट्याच्या व्यवहारात काम करणारे जे लोक आहेत ते सगळेच लोक दिसायला कसे तर दाढीची खुंट वाढलेली, अंगावर खादीचा सदरा तोही मळका आणि खांद्याला लटकावलेली शबनम थैली. या पत्रकारांना, व्यंगचित्रकारांना, कलाकारांना सरकारकडून कधी काळी स्वस्त घरं मिळावीत म्हणून योजना आखल्या गेल्या. या पत्रकारांच्या नोंदणीकृत संघटनांना काही आरक्षित भूखंडही अलॉट केले होते मुंबईतले. पण शिवसेना प्रमुखांची बात काही औरच होती. त्यांनी वांद्र्याच्या साहित्य सहवास नावाच्या एका वसाहतीमधला एक भूखंड एका साहित्यिकाकडून विकत घेतला होता. नंतर त्यावर टुमदार बंगला बांधला, ज्या बंगल्याचं नाव आजही महाराष्ट्राच्या राजकारणात सातत्यानं गाजत असतं. तो बंगला म्हणजे मातोश्री. साहेबांनी मातोश्री बांधलं तेव्हा ते बैठं पण टुमदार घर होतं, पण पुढे त्याच मातोश्रीवर एक एक मजले चढत गेले. प्रबोधनकारांच्या काळातले विपन्नावस्थेतले ठाकरे आता श्रीमंत बनले होते याचं ते द्योतक होतं. असो, आता कोणी श्रीमंत झाले त्याबद्दल आमच्या पोटात काही दुखत नाही. फक्त एक कालोघात सांगायच्या गोष्टी होत्या म्हणून सांगून गेलो. पण बाळासाहेबांच्या नंतर त्यांच्या पुढच्या पिढीनं म्हणजे त्यांच्या बायोलॉजिकल वारसदारानं उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी 2016 साली त्यांच्या सौभाग्यवतींच्या नावे म्हणजे रश्मी वहिनींच्या नावे साहित्य सहवासमधलाच एक 5200 स्क्वेअर फुटांचा एक भूखंड विकत घेतला. पुढे त्यावर 8 मजली इमारतीचं बांधकाम सुरू झालं. पण त्यात अनेक अनियमितता होत्या. FSIला मंजुरी मिळत नव्हती आणि साहित्य सहवास कलानगरमधला एकच इंटरनल रस्ता हा अप्रोच रोड असल्यानं तिथं TDRही लोड होत नव्हता. ज्या BMCवर ठाकरेंची सत्ता होती त्याच BMCच्या बिल्डिंग डिपार्टमेंटनी या कामात खोडा घातला होता. पण बोलून चालून ठाकरेच ते, त्यांनी जुगाड लावला आणि थेट वरून परवानग्या आणल्या, मिळवल्या असं म्हणतात. खरं तर हा मातोश्री 2 बंगला सिप्स टू मंडाले या मेट्रो लाईनलाही अडथळा निर्माण करत होता. अशा बातम्या त्या काळात वर्तमानपत्रात छापून येत होत्या. तरी हा एक बंगला बन गया न्यारा. असो, आता विषय असा आहे की खरंच मातोश्री 2च्या बांधकामातल्या अनियमिततेवर कोणी बोलणार आहे का. तर मागे नारायण राणे साहेब जे होते ते बोलले होते, सगळी कागदपत्रच घेऊन आले होते ते, पण त्यांनाही नंतर शांत केलं गेलं. आता झालंय काय तर हा बंगला ज्या कलानगर वसाहतीत आहे त्या वसाहतीचा मागचा भाग म्हणजे BKCला जाणारा रस्ता थोडं पुढे गेलं की धारावी. आता या सगळ्या भौगोलिक परिस्थितीमुळेच माननीय बाळासाहेबांच्या जीविताला असणाऱ्या थ्रेडच्या अनुषंगानं सर्वात कच्चा दुवा म्हणजे मातोश्रीची मागची बाजू होती. म्हणूनच जुन्या मातोश्रीच्या मागच्या बाजूला बाळासाहेबांसाठी कधी चेंबूरच्या घाटला विलेजमधली पोरं, राणेंचे शिवसैनिक हे तैनात असायचे, तर कधी वांद्र्याच्या श्रीकांत सरमळकरांची पोरं दिसायची. नंतर त्या रस्त्यावरची रहदारी वाढली आणि त्या ट्रॅफिकचा आवाज हा मोठा त्रास बनून राहिला होता. तेव्हा परदेशातून मागवलेली नॉईज कॅन्सलेशन पॅनल हे MMRDA कडून पहिल्यांदा लावलं गेलं तर मातोश्रीच्या मागच्या बाजूला. आपण सध्या फ्लायओव्हर्सच्या कडेला जर रहिवासी इमारती असतील तर
काही पत्रे लावलेले असतात, ते पत्रे बघतो ना आपण, ज्यांना बारीक बारीक भोकं असतात, त्यांनाच नॉईज कटर किंवा नॉईज कॅन्सलेशन पॅनल किंवा शीट म्हणतात. सध्याच्या मातोश्री 2ची मागची बाजू ही तीच BKCला जाणारी वहिवाट आहे. तिथूनच मेट्रोची लाईनही जाते, एक फ्लायओव्हरही जातो. त्यामुळे इथंही हे पत्रे लावलेले आहेत, 20-20 फूट उंची त्या पत्र्यांची. आता मोठी माणसं, मोठे चोचले, पण ही मोठी माणसं असली तर त्यांना सगळ्याच कायदे कानून नियम यातून सूट दिली जाणार आहे का, हा प्रश्न उभा राहतो ना. यांनी बंगला बांधताना, बंगला कसला 8 मजली मिनी अँटिलिया बांधलाय तिकडे. आता त्यात FSIचा लोचा होता, त्यावर TDR लोड होत नव्हता, मेट्रोची लाईन अगदी जवळून जात होती. वांद्रे सिलिंग करून जो BKCला उतरणारा फ्लायओव्हर ब्रिज आहे, तो देखील इथंच उतरणार होता. एवढ्या सगळ्या अडचणी एका ठाकरे आडनावाच्या माणसासाठी प्रशासनानं दूर केल्या, अगदी तत्परतेनं दूर केल्या. कायद्याच्या कचाट्यात सापडणारे विषयच दुर्लक्षित केले. मेट्रोचा मार्ग बदलला, फ्लायओव्हर साईडला घेतला, अजून काय काय केलं. सामान्य नागरिकाला त्याचा एवढा फरक पडला नाही किंवा नसावा, म्हणून त्याच्या तर ध्यानीमनी देखील नाही काय झाले. 2016 पासून 2026 पर्यंत ठाकरेंच्या सेवेसाठी काय काय केलं गेलंय ते. पण कलानगरच्या मागच्या बाजूने जाणाऱ्या रस्त्यालगत जो फुटपाथ आहे, ज्यावरून सामान्य माणसं ये जा करतात, बँड्रा गव्हर्नमेंट कॉलनीतले बहुतेक लोक हे सकाळी याच फुटपाथवरून BKCकडे मॉर्निंग वॉकला जातात, ते याच फुटपाथवरून. हा पदपथ कोणाच्या वडिलांच्या नावावर नाहीये, कारण ही सार्वजनिक मालमत्ता आहे, सरकारी मालमत्ता आहे. पण या फुटपाथचा एक भाग या संरक्षित कुटुंबियांच्या मातोश्री 2 नावाच्या बंगल्याच्या मागच्या बाजूचं रक्षण व्हावं, यासाठी तैनात असलेल्या सुरक्षा रक्षकांसाठी किंवा इतर सहाय्यकांसाठी निर्माण केलेल्या वातानुकूलित केबिनने अडवलेला आहे. तर बघा, भर रस्त्यात नव्हे तर भर पदपथावर मातोश्री 2चा एक्सटेंडेड पार्ट हा असा ढुंगणासारखा बाहेर आलेला आहे, जो त्या फुटपाथवरून, त्या पदपथावरून जाणाऱ्या सामान्य माणसाला चालता चालता अचानक रस्त्यावर आणतो. मग त्या केबिनला वळसा घालून लोक पुन्हा पदपथावर चढतात. पण दरम्यानच्या काळात जर एखादं भरधाव वाहन रस्त्याच्या कडेनं जात असेल, केबिनच्या आडून कोण येतंय दिसत नसेल, तर सकाळ सकाळी मॉर्निंग वॉकला गेलेला माणूस थेट स्वर्गाकडे वाटचाल सुरू करायचं, नाही का. ही केबिन ठाकरेंचीच आहे, त्यांच्याच सुरक्षा रक्षकांची आहे असा माझा दावा नाही. पण ज्या कोणी ती भर फुटपाथवर बांधली आहे, तो नक्कीच या राज्यातला मोठा माणूस असणार. कारण एखाद्या रस्त्यावर कोणी गोरगरीब फेरीवाला आपला ठेला लावून बसला, तो नावाने शिंदे, सूर्यवंशी, पाटील किंवा कोणी सातपुते, सकपाळ असला, मराठी माणूस असला, तरी त्याला तातडीनं उचललं जातं ठेल्यासकट. मग हा केबिनवाला कोण आहे? मित्र, आपल्या महानगरपालिकेतले सक्षम अधिकारी जे अनधिकृत फेरीवाले, ठेलेवाले, टपरीवाले यांच्यावर कठोर कारवाया करतात ना, त्या कार्यक्षम अधिकाऱ्यांचं आजवर या केबिनकडे लक्ष का गेलं नसावं बरं. 100दा ठाण्याकडे जाणारे मंत्री संत्री याच रस्त्याने जातात, मुख्यमंत्री जात असतील, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, इतर राज्याचे नगरविकास मंत्री आहेत, त्यांचं सोडा, पण त्यांच्या ताफ्यातल्या कुठल्याही अधिकाऱ्याच्या केबिनकडे लक्ष का गेलेलं नाही. त्यांचं सोडा यासाठी म्हणतोय, कारण या सगळ्या कार्यतत्पर मंत्र्यांचं कसं असतं की गाडीत बसले तरी मांडीवर फाईलचा ढिगारा घेऊन बसतात, त्यात त्यांचं डोकं खुपसलेलं असतं, ते सह्या करत असतात. कदाचित शिंदे साहेबांचं लक्ष गेलं नसेल, पण मागे पुढे बसलेले जे असतात ना सोंडके, त्यांचं कुणाचं लक्ष नाही गेलं. का गेलं नाही की त्यांना माहीत आहे या केबिनमध्ये दडलंय काय. प्रशासनाला, आम्हा सामान्य जनतेची, या मुंबईतल्या करदात्या नागरिकांची विनंती आहे की या प्रश्नाचं उत्तर त्यांनी द्यावं, या केबिनमध्ये दडलंय काय. जोवर उत्तर मिळत नाही तोवर हा प्रश्न दररोज विचारला जाणार आहे, दररोज. प्रत्येक व्हिडिओच्या खाली, म्हणजे तो व्हिडिओ कुठलाही असू द्या, कुठल्याही विषयावरचा असू द्या, खाली स्क्रोल केलं जाईल, या केबिनमध्ये दडलंय काय.